टोकन अमाऊंट दिल्यानंतर, बुकिंग अमाऊंट दिल्यानंतर डील कॅन्सल होऊ शकते का? बऱ्याच वेळा कधी-कधी तुम्ही घाई गडबडीने किंवा सेल्सच्या स्कीममुळे, अट्रॅक्टिव्ह ऑफर्समुळे तुम्ही तिथे टोकन देऊन बसता. सम अमाऊंट तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करता, बुकिंग करता. नाही, उद्या ही ऑफर मिळाली नाही तर काय करायचं? आज ऑफर आहे. सेल्सवाले तुम्हाला म्हणतात, आजच सर करा बुकिंग, उद्याचं काय सांगता येत नाही. तर ही जी अमाऊंट आहे तुम्हाला परत मिळू शकते का? तर याच्यामध्ये तुम्ही बघा, नेहमी कधी पण बुकिंग करताना किंवा टोकन देताना त्याचा क्रायटेरिया बघा. मग ते फ्लॅट असो, नाहीतर कार असो, नाहीतर एनिवे जे काय असेल तुम्ही बुकिंग करत असाल तर त्याच्यावरती रिसिप्टवरती लिहिलेलं असेल की जर बुकिंग अमाऊंट इज नॉट रिफंडेबल असा काय विषय असेल तर तो एकदा पहिला तपासून बघा. आणि घाई गडबडीने निर्णय घेऊ नका. तुमचं डिसिजन जर चुकीचं झालं टोकन देताना तर तो तुमचा पैसा अडकतो. एव्हाना तुमचा पैसा परतही मिळेल, पण त्याच्यासाठी तुमचा टाइम, मेंटली फ्रस्ट्रेशन हे सगळं तुम्हाला तिथं वेस्ट करावं लागेल. त्यामुळे टोकन देताना 2 नाही 4 वेळा विचार करा. तुमचं असं टोकन कुठे अडकलेलं आहे का? तुमची बुकिंग अमाऊंट अशी कुठे अडकलेली आहे का? नक्की कळवा.